हॅलो गाईज, माझ्या या हॅपी लाईफ चॅनलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे महाराष्ट्रीयन राजमाता पैठणी साडी लूक। शिवजयंती संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। या खास दिवशी पारंपरिक वेशभूषेला विशेष महत्त्व असते आणि महिलांमध्ये खास करून राजमाता पैठणी नेसण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो। ही पैठणी केवळ साडी नसून मराठी संस्कृतीचे प्रतीक मानली जाते। विशेष म्हणजे या पैठणीवर पारंपरिकतेसोबत इतिहासाची झलक दिसते। ब्लाऊजवर आकर्षक चंद्रकोरची खास डिझाईन, तर पदरावर तुतारी आणि चंद्रकोर यांची भरजरी नक्षी या पैठणी साडीच्या सौंदर्यात भर घालते। शिवजयंतीच्या उत्सवात अस्सल पारंपरिक मराठमोळा लूक करण्यासाठी ही पैठणी महिलांची पहिली पसंती ठरत आहे। तुतारी हे विजय आणि उत्सवाचे प्रतीक मानले जाते। पदरावर विणलेली तुतारीची डिझाईन या साडीला अस्सल मराठमोळा पारंपरिक टच देते। राजमाता पैठणीचा सर्वात आकर्षक भाग म्हणजे ब्लाऊजवरची केलेली चंद्रकोर नक्षी। गोलाईवर चंद्रकोर डिझाईन ब्लाऊजला रॉयल आणि एलिगंट लूक देते। या पैठणी साडीच्या पदरावर चंद्रकोर, पारंपरिक वेलबुट्टी आणि सोनसळी जरी कामामुळे पैठणी अधिक उठावदार दिसते। जांभळा, मोरपंखी, हिरवा, लाल, केशरी आणि निळसर रंगामध्ये राजमाता पैठणी अधिक आकर्षक दिसते। या साडीचा पारंपरिक लूक आणि सुंदर डिझाईन यांचा सुंदर मिलाप असल्यामुळे ही पैठणी तरुणींमध्येही फारच लोकप्रिय होत आहे। पदर जितका भरजरी तितकी साडी अधिक रॉयल दिसते। त्यामुळे शिवजयंतीसारख्या पारंपरिक सणासाठी ही पैठणी योग्य ठरते। अस्सल पारंपरिक दागिने, नाकात नथ, चंद्रकोर टिकली, ठुशी हार आणि बांगड्या यासोबत ही पैठणी नेसल्यास पूर्ण मराठमोळा आणि राजमाता स्टाईल लूक सहज मिळतो। शिवजयंतीच्या मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी राजमाता पैठणी आज महिलांची खास पसंती बनली आहे। माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओला।